मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहवूर राणाला रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी भारतात आणली जाण्याची शक्यता। मुंबई दिल्लीत कोठड्या सज्ज, कसाबच्या अंडा सेलमध्ये डांबलं जाण्याची शक्यता। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात 35 पैकी 13 आरोपी तुळजाभवानी मंदिराचे पुजारी। सरसकट बदनामी नको, पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन। राजकीय कनेक्शनही समोर। तुळजापूर पाठोपाठ लातूरमध्ये ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई। अंमली पदार्थ बनवण्यासाठी उभारलेल्या यंत्रणेवर धाड। अंमली पदार्थांचं उत्पादन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांची कारवाई। पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसासांविरोधात 2 दिवसात कारवाईची शक्यता। सूत्रांची माहिती, राजीनाम्यानंतर घैसासांवर आता शासनाच्या कारवाईची टांगती तलवार। महाराष्ट्रातल्या निवडणुकीत घोटाळा। गुजरातमधल्या काँग्रेसच्या अधिवेशनात मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप। तर वक्फ सुधारणा विधेयक हा संविधान, धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला। राहुल गांधींचा हल्लाबोल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार ॲक्शन मोडमध्ये। सोमवार, मंगळवार, बुधवार मुंबईत शासकीय कामकाज पाहणार। उरलेले 4 दिवस महाराष्ट्राचा दौरा। मनसेनंतर मराठीसाठी ठाकरेंची शिवसेना सरसावली। उत्तर भारतीयांना देणार मराठीचे धडे। 13 एप्रिल रोजी कांदिवलीत मराठी की पाठशाला उपक्रम राबवणार। करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातले संबंध लग्नासारखेच होते। माझगाव कोर्टाचं शिक्कामोर्तब। करुणा आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखी जीवनशैली मिळायला हवी असल्याचं मत। शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय। आणखी 2 दिवस कोरटकरचा कळंबा जेलमध्येच मुक्काम राहण्याची शक्यता। अखेर सुप्रिया सुळेंचं आंदोलन मागे। 7 तास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला ठिय्या। 2 मे पासून रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू करणार, अधिकाऱ्यांचं आश्वासन। रील बनवण्यासाठी स्वतःसह इतरांचा देखील जीव धोक्यात। अमरावती शहरातली धक्कादायक घटना। रीलबाज एसटी कंडक्टरवर गुन्हा दाखल। आरबीआयकडून रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात। व्याजदर घटल्यानं गृहकर्जाचा हप्ता कमी होणार। तर सीएनजीच्या दरात 1.5 रुपयांनी आणि पाईप गॅसच्या दरामध्ये 1 रुपयानं वाढ। अमेरिकेच्या करबॉम्ब विरोधात चीन पाठोपाठ युरोपियन युनियननंही थोपाटले दंड। चीननं 84% तर युरोपियन युनियननं लावला 25% कर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।